आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे। डॉक्टर GD यादव घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न। जागतिक आणि भारतातील पारंपरिक ऊर्जा स्रोत 2050 पर्यंत संपण्याच्या मार्गावर असतील, त्यामुळे अनेक देशांपुढे ऊर्जाशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागेल। त्यामुळे येणाऱ्या काळात ऊर्जा क्षेत्रात संशोधनाला संधी असल्याचे मत नॅशनल सायन्स चेअर, भारत सरकार व माजी कुलगुरू, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे पद्मश्री डॉक्टर GD यादव यांनी मांडले। संजय घोडावत विद्यापीठाच्या 1 मार्च रोजी झालेल्या 6व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर यादव बोलत होते। त्यांनी पर्यावरणीय बदल, जागतिक तापमान वाढ, नवीन ऊर्जेचे स्रोत, ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने, जगासमोरील व भारतासमोरील या संबंधित आव्हाने, कार्बन उत्सर्जन व ऊर्जा क्षेत्रातील संशोधन या मुद्द्यांवर आपले विचार मांडले। तसेच सरकारने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इंटर्नशिप अनिवार्य करावे, त्यासाठी 5,000 रुपये स्टायपेंड व मुलींचे शिक्षण फ्री असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ऊर्जा क्षेत्रात विशेष करून पवनचक्की क्षेत्रातील घोडावत ग्रुपने दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला। कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले यांनी वार्षिक अहवाल सादर केला। त्यामध्ये विद्यापीठाने सुरू केलेले नव उपक्रम व त्यांना आलेले यश याचा आवर्जून उल्लेख केला। तसेच भविष्यकालीन योजनाबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता शिस्त, मेहनत आणि इमानदारीच्या मार्गावर चालल्यास यश निश्चित मिळते, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा सल्ला दिला। याप्रसंगी 908 पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली। आचार्य 108 श्री विशुद्ध सागरजी महाराज मुंबईत असल्यामुळे त्यांना देण्यात येणारी डिलीट पदवी त्यांच्या कार्यक्रमस्थळी जाऊन देण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर NK पाटील यांनी दिली। यावेळी गव्हर्निंग बॉडीचे सदस्य डॉक्टर BM हिरडेकर, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे, सर्व डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील व अर्जुन पाटील यांनी केले। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।